समाचार मराठी में आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेला साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्याने साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे। मागील 3 दिवसात घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटल मागे 500 रुपयांची वाढ झाली। सध्या किरकोळ बाजारात साखरेची 75 ते 80 रुपये प्रति किलो दराने विक्री होते आहे। केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी 22,50,000 टन साखरेचा कोटा खुला केला आहे। नवतंत्रज्ञानातून भारतीय शेतीत हरित क्रांती होईल असा विश्वास भारतीय कृषी संशोधन संस्थांचे संचालक RN पडारिया यांनी व्यक्त केला। माहिती आणि प्रसारण कार्यालय PIB मुंबईच्या वतीने राज्यातील आकांक्षित जिल्ह्यातील पत्रकार अभ्यास दौऱ्यादरम्यान धाराशिव इथं काल ते पत्रकारांशी बोलत होते। या अभ्यास दौऱ्यात राज्यातील धाराशिव, वाशिम, नंदुरबार आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे। नागपूर विद्यापीठाच्या CBS CBCS प्रणालीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना हिवाळी 2026 परीक्षेसाठी शेवटची संधी देण्यात आली आहे। पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि संबंधित पुढील वर्षात तात्पुरता प्रवेश देऊन परीक्षा देता येणार आहे। ही संधी कॅरी ऑनशी संबंधित नसून परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांचा तात्पुरता प्रवेश कायम केला जाणार आहे। जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत गाठून भारताचं कांस्य पदक निश्चित केलंय। काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या भारतीय जोडीनं चीनच्या जिया जी फॅन झांग शुशियान या चौथ्या मानांकित जोडीचा 16-21, 21-15, 21-13 असा पराभव केला। आज उपांत्य फेरीत त्रिशा आणि गायत्रीचा सामना चीनच्या लिऊ शेंगशू आणि टॅन निंग शीर्ष मानांकित जोडीशी होणार आहे। महिला हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत भारतीय महिला हॉकी संघाला नेदरलँड्सकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला। ॲम्स्टेलविन इथं झालेल्या सामन्यात यजमान संघानं दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे केले। या पराभवामुळे भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झालाय। उद्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या फेरीतील अंतिम सामन्यात भारत विजयी झाला तर उपांत्य फेरी गाठू शकतो। त्यामुळे भारतीय संघासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।